श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ 11 गुरुवार व्रत हे एक श्रद्धा व भक्तिपूर्ण व्रत आहे. हे व्रत सलग 11 गुरुवार केलं जातं आणि भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात असा श्रद्धाळू लोकांचा विश्वास आहे. या व्रताबद्दल संपूर्ण माहिती म्हणजेच व्रताचा संकल्प कसा करावा, विधी कशी करावी, उपवास कसा करावा, नैवेद्य काय दाखवावे याबद्दल सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल. व्रताचा संकल्प. पहिल्या गुरुवारी सकाळी स्नान करून पवित्र होऊन स्वच्छ वस्त्र परिधान करून देवघरात बसावे व मनोभावे व्रताचा संकल्प करावा. ओम श्री स्वामी समर्थ महाराज प्रसन्न होतील या विश्वासाने माझी मनोकामना पूर्ण होण्यासाठी मी 11 गुरुवार व्रत करीत आहे. हे व्रत यथाशक्ती व नियमपूर्वक पूर्ण करण्याची इच्छा श्री स्वामी समर्थ माझ्यावर करावी. पूजेची विधी. स्वामी समर्थांची मूर्ती किंवा फोटो स्वच्छ स्थानी ठेवून त्यांना स्नान घालावे. कुंकू, हळद, फूल, गंध, उदबत्ती, दीप दाखवावा. नैवेद्य अर्पण करावा. स्वामी समर्थांचे नामस्मरण किंवा 11 वेळा ओम श्री स्वामी समर्थाय नमः हा मंत्र जप करावा. स्वामी समर्थ व्रतकथा वाचावी किंवा ऐकावी. उपवास कसा करावा. शक्य असल्यास उपवास करावा. फळाहार म्हणजेच एक वेळ जेवण करून उपवास करावा. जेवणात सात्विक अन्न असावे. नैवेद्य म्हणून वरण भात, गोड पुरणपोळी किंवा खीर अर्पण करणे शुभ मानले जाते. दानधर्म. प्रत्येक गुरुवारी एखाद्या गरिबाला अन्न किंवा कपडे दान करावेत. गुरुवारी शक्य असल्यास वडीलधाऱ्या व्यक्तींना आदराने नमस्कार करून आशीर्वाद घ्यावेत. 11व्या गुरुवारी विशेष पूजा करावीच. शेवटच्या गुरुवारीच म्हणजे 11व्या दिवशी अधिक श्रद्धेने पूजा करावी. अन्नदान, वस्त्रदान किंवा काहीतरी पुण्य कार्य करावे. संकल्प पूर्ण झाल्याबद्दल स्वामींना कृतज्ञतेने धन्यवाद द्यावेत. मंत्र जप. ओम श्री स्वामी समर्थाय नमः हा कमीत कमी 11 वेळा किंवा शक्य असल्यास 108 वेळा हा मंत्र जप करावा. या व्रताचे फायदे म्हणजे या व्रतामुळे आपल्याला मानसिक शांती लाभते, अडथळे नाश होतात, घरात सुख समृद्धी नांदते, नोकरी व्यवसायात यश मिळते, उत्तम आरोग्य लाभते. या व्रताची माहिती तुम्हाला आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. या व्रताबद्दल संपूर्ण लिखित माहिती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे.